नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवतोय पालक पुरी आणि पालक पराठे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पालकाची पानं, अशी भरपूर घ्या, 25-30 पानं स्वच्छ धुवून घेतली मी इथे। कोथिंबीर जेवढी पालक आहे त्यापेक्षा अर्धी कोथिंबीर घ्या, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या मोठ्या पाकळ्या, सगळं मिक्सरला छान ग्राइंड करून घ्या। पाणी वगैरे काही ॲड करू नका। पालकामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे मस्त पटकन ग्राइंड होऊन जातं। किंवा म्हणजे चटणी जार असतं ना, छोटं भांडं मिक्सरचं, त्यामध्ये ग्राइंड करा म्हणजे छान प्युरी बनेल। आणखी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, 1 चमचाभर तेल, त्यानंतर पिवळं वरण जे असतं ना, मी मिक्स डाळींचं बनवलं ते मी 2-3 चमचे घेते, ते ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। तीळ अर्धा ते 1 चमचा, ओवा पाव चमचा, धने जिरे पावडर 1 चमचा, हिंग आणि हळद प्रत्येकी पाव चमचा आणि मीठ चवीनुसार। त्याचबरोबर आपण पुरी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि पराठे भाजण्यासाठी आपल्याला तुपाची आवश्यकता असेल। तर परात घेतली मी, परातीमध्ये गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलंय आणि बेसन आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलंय आणि बाकीचं सगळं साहित्य आपण ॲड करून घेऊयात। पण मी जेव्हा हे पीठ मळायला घेतलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्युरी जास्त आहे आणि पिठाचं प्रमाण कमी होते, म्हणून मी नंतर त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा ॲड करून घेतलं होतं। तर ह्याच्यामध्ये आपण पिठांमध्ये धने जिरे पावडर, ओवा, तीळ, हळद, हिंग, चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर तेल आणि जे डाळी शिजून घेतले होते मी त्या घालते आहे। डाळ ह्याच्यासाठी घालायची ना की जेणेकरून प्रोटीनचं प्रमाण वाढेल आपल्या जेवणामध्ये आणि पालकाबरोबर डाळीचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर याच्यामध्ये मी आपण जी पालकची प्युरी बनवून घेतली होती ती सुद्धा घालून घेते। तुम्ही बघू शकता किती सुंदर डार्क असा ग्रीन कलर आहे त्या प्युरीचा। तर अगोदर हे सगळं छान मिक्स करून घेऊयात। आपल्याला पाण्याची आवश्यकता नाही लागणार, पण थोडंसं पीठ अजून ओलंच आहे आणि प्युरीसुद्धा थोडीशी शिल्लक होती, म्हणून मी परत एकदा अर्धा वाटी गव्हाचं पीठ वाढवलं आणि असं हे पीठ घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे। हे पीठ थोडंसं घट्टच मळा, कारण नंतर पाणी सुटू शकतं आणि पुऱ्या बनवायच्या आहेत म्हटल्यावर आपल्याला पीठ हे घट्टच हवं असतं। तर हे छान पीठ मी एकसारखं करून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला आहे। तर अगोदर मी तुम्हाला याचे पराठे बनवून दाखवते आहे। नॉर्मली जसं आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्या आणि तव्यावर दोन्ही बाजूने अगोदर साधं आणि नंतर 1 चमचाभर तूप लावून आपण हे पराठे भाजून घेणार आहोत। हे पराठे तुम्ही कुठे प्रवासाला जाताय, टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। चवीलाही खूप छान बनतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात हे पराठे। तर मस्त छान फुगलेत हे पराठे, तुम्ही बघू शकता। आणि आपण जे लग्नामध्ये पुऱ्या खातो ना, पालक पुरी सेम तशाच बनतात ह्या। तर मी इथे पुऱ्यासुद्धा बनवून घेतल्या, तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घ्या। मी फ्राय करून घेते आहे। थोड्याशा जाडसर ठेवा या पुऱ्या, जेणेकरून सगळ्या पुऱ्या फुगतात। आपल्याकडे कोणी गेस्ट येणार असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हे बनवू शकता आणि घरातली जी लहान मुलं असतात ना त्यांना या पुरी खूप आवडतात। आणि आपण पण कुठे लग्न समारंभात वगैरे जातो तर तिथे अशा पुरी असतात त्या आपण आवडीने खातो, पण अशा या घरी बनवलेल्या हेल्दी पुरी खरंच खूप छान आणि चवदार बनतात। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी माझ्या चॅनलवर अशा साध्या सोप्या रेसिपीज आणि हेल्दी अशा रेसिपीज अपलोड करते, त्यामुळे चॅनलला एकदा व्हिजिट करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट येत राहतील। आणि अशा प्रकारे जर हिरव्या पालेभाज्या वगैरे आपण आपल्या जेवणामध्ये मुलांच्या आहारामध्ये समावेश करू शकलो तर खरंच ही खूप छान गोष्ट आहे त्यांच्या आरोग्यासाठी। तर अशा या पुऱ्या मी सर्व करून घेते आहे। मंडळी, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशा बनल्या होत्या पुऱ्या। थँक्यू सो मच, बाय बाय।